सर सगळेच आरोप खोटे आहेत, सगळ्यांविरुद्ध खोटे आहेत, ज्याच्यावर राहिले नाहीत त्याच्यावर पण आरोप आहेत, असे अनेक प्रश्न अनेक वेळा पतिवर्गाकडून विचारला जातो. आणि या केसेस मग घेतल्याच कशा जातात असाही प्रश्न बऱ्याच वेळा येतो. मित्रांनो, त्याचं उत्तर आपण आधीही दिलं आहे. मी पुन्हा एकदा वेगळ्या अंगाने हे उत्तर देतोय, वेगळ्या टाईपने हे उत्तर देतोय की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कुठलीही केस आता ऑनलाईन फायलिंग होते. म्हणजे कुठं इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन होते किंवा एखाद्या सेंटरमध्ये जाऊन होते. मग ते इंटरनेट कॅफेवाल्याने बघायचं का की केस खरी का खोटी आहे. म्हणजे केस दाखल होताना बाहेरून होते, कोर्टात जाते, जज समोर जाते, आधी पण ती क्लार्ककडे जायची आणि मगच ती माननीय जज साहेबांकडे जायची. आणि मग त्याच्यावर हिचे आरोप खरे आहे की खोटे आहे हे पाहण्यासाठीच तुमचं म्हणणं घेतलं जातं. हां, आता यामध्ये तुम्ही म्हणाल की हे चुकीचं आहे की पहिल्या दिवसापासून पोटगी लागते. पण आता डोकं मारत बसण्याची वेळ संपलेली आहे, त्याच्यावर आपल्याकडे पर्याय नाही. लढणं एकच आपल्या हातात आहे.